बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आज शेवट। पदयात्रेमध्ये सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग, मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार। आंबोडातील सभेमध्ये बच्चू कडूंचं वक्तव्य। राज्यातील शेतकरी समाधानी वाटत नाही, त्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे, तर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणारा कृषी मंत्री मिळावा। रोहित पाटलांची बच्चू कडूंच्या यात्रेतून सरकारवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण। संत एकनाथ साखर कारखाना आणि शिवाजी ॲग्रो कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक। ऊसाच्या बिलाचे पैसे खात्यावर जमा करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघर्षाची चिन्ह। महामार्गाच्या समर्थनार्थ गड हिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा। धनगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा। बीडच्या अंबाजोगाईमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक। गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र निषेध व्यक्त केला। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं गाजर आणि रताळी आंदोलन। विकासाचं गाजर दाखवणाऱ्या सरकारचा निषेध। पुणे महापालिकेमध्ये नवीन 32 गावांमध्ये करांवर दंड लावत विकासाचं आश्वासन देण्यात आलं। माझा आवाज एआयच्या सहाय्यानं बनवून चुकीची ऑडिओ क्लिप व्हायरल केली। भाजप आमदार राजेश पवार यांचा पत्रातून खुलासा। पवार आणि जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांच्या आवाजाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। परळी शहरामध्ये अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले। बॅनरवर वाल्मिक कराडचा देखील फोटो। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी। अतिवृष्टीमुळे राज्यावर दुबार पेरणीचं संकट। विदर्भातील 17,000 हेक्टरवरील शेती संकटात। उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसानं ओढ दिली आहे, तर सह्याद्री घाट माथ्यावरील परिसरामध्ये अतिपावसामुळे दुबार पेरणीची टांगती तलवार। राज्यातील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नागपूर जिल्ह्यात देखील येलो अलर्ट जारी। साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे उद्या उघडणार। कोयना नदीपात्रामध्ये 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार। पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत। सीएससी केंद्रांवर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी 40 रुपये शुल्क। शेतकऱ्यांना विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क न देण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या परशुराम घाटामधील संरक्षक भिंत वाचवण्यासाठी प्लास्टिक ताडपत्रीचा आधार। ताडपत्री पसरल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी। घाटातील एक लेन वाहतुकीसाठी बंद। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधील गोंदे शिवारामध्ये रसायन मिश्रित सांडपाणी सोडण्यात आलं। अज्ञात कंपनीच्या वाहन चालकांनी हे रसायन मिश्रित पाणी सोडलं। विषारी पाण्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचं देखील पाणी दूषित झाल्याची माहिती। सिंधुदुर्गमधील आंबोलीमध्ये दाट धुक्याची चादर। निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झालेत। अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा याजवळील पेरकाबट्टी नाल्यावरील पुलाला जोडणारा जोड रस्ता वाहून गेला। नागरिकांना बांबूवरून पुलावर चढण्याची वेळ। 40 कुटुंबातील लोकांसमोर रहदारीचा प्रश्न। इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामावेळी उभ्या केळीच्या पिकामध्ये जेसीबी घालून केळीचं पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। योग्य मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। परभणीमध्ये आठवडाभरापासून पावसाची हुलकावणी। पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न। भाजपकडून जायकवाडी धरणामधून पाणी सोडण्याची मागणी। गोंदियामध्ये धान लागवड क्षेत्रामध्ये 40,000 हेक्टरनं वाढ। दरवर्षी पिकाखालील क्षेत्रामध्ये भर। यंदा जिल्ह्यामध्ये 2,19,000 हेक्टरवर पेरणी। बीडच्या गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला इथं अर्ध्या एकरातील कापसाचं पीक अज्ञातानं उपटून फेकलं। शेतकरी सुग्रीव काळेचं मोठं नुकसान। तलवाडा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर। शंकरराव चव्हाण यांचे भाजप नेत्यांसोबत लावलेले बॅनर नांदेडमध्ये चर्चेचा विषय। सातारा जिल्ह्याचे नामकरण राजधानी सातारा असं करावं। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी।
तालुक्यातील जिमलगट्टाजवळील पेरकाबट्टी नाल्यावरील पुलावर जोडणारा जोडरस्ता वाहून गेला। नागरिकांना बांबूवरून पुलावर चढण्याची वेळ। 40 कुटुंबातील लोकांसमोर रहदारीचा प्रश्न। राज्य सरकारनं बारवरील कर वाढवल्यानं अंबरनाथमधील बार चालकांनी संप पुकारला। आज 40 बार आणि रेस्टॉरंट बंद। बारमधील दारूचे दर वाढल्यानं ग्राहकांना देखील फटका बसणार। राज्य सरकारच्या परमिट रूम करवाढी विरोधात सांगलीमध्ये मोर्चा। खाद्यपेय विक्रेते हॉटेल असोसिएशनच्या वतीनं आंदोलन। परमिट रूम हॉटेल बंद ठेवत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जळगावात शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मद्य विक्रेत्यांचा मोर्चा। अन्यायकारक करवाढी विरोधात मद्य विक्रेते आक्रमक। मद्य विक्रेत्यांच्या 1 दिवसाच्या बंदमुळे शासनाचा 2 ते 2.5 कोटी रुपयांचा महसूल बुडाला। पालघरमध्ये वॅट कराविरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन आक्रमक। पालघरमधील हुतात्मा चौकाजवळ व्यावसायिकांचं आंदोलन। चंद्रपुरात वॅट कराविरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन आक्रमक। जिल्ह्यातील बार परमिट रूम बंद। रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। ठाण्यामध्ये वॅट कराविरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनकडून बंदची हाक। सरकारनं वाढवलेल्या कराविरोधात हॉटेल चालकांचं आंदोलन। रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल आणि बार असोसिएशनकडून बंदची हाक। सरकारनं वाढवलेल्या अन्यायकारक करवाढीविरोधात हॉटेल चालकांचं आंदोलन। करवाढ आणि मद्याच्या दरामध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ परमिट बार चालकांचा आज राज्यव्यापी बंद। सोलापूर जिल्ह्यामध्ये बार चालकांच्या संपाला प्रतिसाद। जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त।